77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंदिया शहरातील कारंजा परेड मैदानावर भव्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित या सोहळ्यात पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपस्थितांना संबोधित करत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकास कामे तसेच लोक कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली। विकसित भारताचे उद्दिष्ट सन्माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी ठरवलेले आहे। महाराष्ट्र सरकार हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात प्रयत्नशील आहेत। पंतप्रधान यांच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र योगदान देत आहे। त्यात गोंदिया जिल्ह्याचाही खारीचा वाटा राहील अशी गोंदिया जिल्हावासी यांच्या वतीने मी ग्वाही देतो। नवीन वर्षाचा हा पहिला महिना आहे। माझ्या जिल्ह्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षात नव्या दमाने, नव्या उत्साहाने, नव्या ऊर्जेने आपण आपल्या व्यक्तिगत तसेच सामूहिक विकास करण्यासाठी आपण इथे संकल्प करूया। शासन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून विकासाच्या प्रक्रियेत सर्व घटकांना सामावून घेण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले। या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच नक्षल विरोधी कारवाई दरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व आत्मसमर्पणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व शिपायांनाही गौरवण्यात आले। कार्यक्रमादरम्यान पोलीस विभागाच्या वतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली। यानंतर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले आणि उपस्थितांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या।